हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, त्याच्याबरोबर ना श्रीरामनवमी पण आहे, तर दुर्गाष्टमी पण आहे. तर रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुरुवारच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज गुरुवार आहे म्हटलं तर हळदीचं लेपन होणारच. दरवाजा असं मुख्य दरवाजा असं स्वच्छ पुसून घेतला. त्याच्यानंतर हळदीचं लेपन करते. हळदीचं लेपन लवकर करणार आहे. तर पहिले हळदीचं लेपन करणार, मग स्वस्तिक करणार आहे दरवाजाला. तोपर्यंत स्वस्तिक काढेपर्यंत हळदीचं लेपन सुकून जाईल ना. आता वारा पण आहे, खिडक्या वगैरे मी चालू ठेवलं तर वारा आहे, जरा ऊन पण आहे, तर लवकर सुकून जाईल म्हणून मी पहिले हळदीचं लेपन केलं. त्याच्यानंतर दरवाजाला बघा हळद आणि कुंकुने ना स्वस्तिक आणि शुभ लाभ काढून घेते बघा. आणि ते यंत्र आहे ना, यंत्राला पण हळद कुंकू लावून घेते. 64 योगिनी यंत्र आहे, त्याला पण हळदी कुंकू लावून घेते आणि स्वस्तिक काढून घेते. उंबऱ्याला बघा मी काय करते, पहिले लक्ष्मीचे पावलं आहेत ना, त्याला हळद कुंकू लावून घेते. त्याच्यानंतर मधोमध ना स्वस्तिक काढते आणि 4 टिंब द्यायचं आणि 2 रेषा ओढायला विसरायचं नाही, आखून घ्यायचं. तर हे बघा 4 टिंब देते. त्याच्यानंतर 2 साईडला, उजव्या साईडला 2 रेषा आणि डाव्या साईडला 2 रेषा आखून घेते. त्याच्यानंतर स्वस्तिकच्या उजव्या साईडला 4 टिंब देणार आहे आणि स्वस्तिकच्या डाव्या बाजूला 4 टिंब देऊन घेते, लक्ष्मीचं स्वरूप म्हणून दर गुरुवारी करणार आहे असं तुम्हाला सांगितलं की 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलंच. तर हे बघा काढते, कोकोनी पोटाने उठून घेते. त्याच्यानंतर मग रांगोळी काढते. तर रांगोळी बघा लक्ष्मीचे पावलं काढून घेते पहिले दोन्ही साईडला. त्याच्यानंतर लक्ष्मीची पावलं झाल्यानंतर स्वस्तिक काढून घेते, दोन्ही साईडला स्वस्तिक काढून घेते. त्याच्यानंतर गोपद्म काढून घेते. त्याच्यानंतर मग गोपद्म झाल्यानंतर कमळ पण, कमळाची रांगोळी पण काढून घेते. त्याच्यानंतर हळद कुंकू वाहून घेते त्याच्यावर. आणि आजची रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर वाराची पण रांगोळी काढून घेते. आणि गोपद्म, लक्ष्मीपद्म दर गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमा, अमावस्याला असं मी काढते. आणि मस्त एक हळदी कुंकू वाहून घेते बघा रांगोळीवर. रांगोळीवर हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर दिवा लावून घेते. आणि छोटासा पाट आहे ना, त्या पाटावर दिवा ठेवते. तर हे बघा दिवा ठेवून घेते, दिवा लावून घेते, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते. आणि छोटा पाटा कसा वाटला मला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की छोटा पाटा आणला आहे आणि दिवा लावण्यासाठी दारापुढे. हे बघा आणि कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी देवघरात जाते आणि स्वामींवर अभिषेक घालते. पहिले ना स्वामींना स्वच्छ असं धुवून घेते. त्याच्यानंतर बघा उटणं आहे आणि गुलाबजल दोन्ही मिश्रित करून घेते, महाराजांना लावून घेते. हे बघा सगळीकडे लावते महाराजांना आणि मस्तपैकी चोळून घेते. हे बघा मस्त लावून घेते. त्याच्यानंतर मग अभिषेक करते परत. आणि मी स्वामींना बरं का मी कशानेच चोळत नाही, म्हणजे पितांबरीने किंवा कशानेच नाही, फक्त ते केंद्रात भेटतं लिक्विड त्याच्याने, नाहीतर उठणाने, ह्याच्यानेच मी आंघोळ घालते स्वामींना. तर मस्तपैकी अभिषेक करून झाला स्वामींवर. आता पाण्याने अभिषेक करून घेते. उठणं वगैरे त्याच्याने पण अभिषेक केला, आता पाण्याने अभिषेक करते. तर 16 वेळा पुरुष सुक्त म्हणायचं, नाहीतर 1 वेळा पुरुष सुक्त म्हणायचं, नाहीतर 1 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, नाहीतर 11 वेळा करायचं. कारण की आज
रामनवमी आहे ना, त्या निमित्तानं. तर आपल्याकडे रामाची मूर्ती असली तर त्याच्यावर अभिषेक करायचा, नसलं तर महाराजांवर केलं तरी अभिषेक चालते. आणि आपलं बाळकृष्णावर केलं तरी चालते. विठ्ठल रुक्माईचं मूर्ती असली त्याच्यावर पण केलं. माझ्याकडे बाळकृष्णाची आहे आणि स्वामी महाराजांचं आहे, तर मी स्वामी महाराजावर अभिषेक केला. माझ्याकडे रामांची मूर्ती असली तर रामाच्या मूर्तीवर मी अभिषेक केला असता. रामाची मूर्ती नाही म्हणून स्वामींवर अभिषेक केला मीने. महाराजच आपले राम आहेत, तर म्हणून मी महाराजावर अभिषेक केला. अभिषेक करून तर झालं, तर हिना अत्तर आहे ना मस्त की लावून घेते हिना अत्तर. त्याच्यानंतर बघा अष्टगंध लावते आणि जागेवर ठेवते. त्याच्यानंतर वस्त्र परिधान करते. हे बघा, माळ आणि फेटा हे दोन्ही परिधान करते स्वामी समर्थांना. आणि छानपैकी अशी रांगोळी काढून घेते. स्वस्तिक काढलं आणि उजव्या साईडला गोपद्म काढलं आणि अजून एक रांगोळी काढते आणि लक्ष्मीची पावलं, कमळ वगैरे काढते. कलश आहे ना, कलशाच्या समोर पण रांगोळी काढून घेते. हे बघा, लक्ष्मीची पावलं आणि आतमध्ये मधोमध 3 कमळ काढून घेते. आता हळदी कुंकू वाहून घेते रांगोळीवर. आता तुपाचा दिवा लावून घेते बघा. त्याच्यानंतर धूप दीप अगर ओवाळून घेते. आणि आजचा देवपूजा कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अजून एकदा श्री रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथं बघा मी अगरबत्तीने ओवाळून घेते. अशी केली देवपूजा आजची.